नमस्कार मंडळी, आपण आत्ता लेह लडाखची आजचा आपला शेवटचा दिवस आहे लेह लडाख सिटीमध्ये. आज आपण आलेलो आहे जाता जाता शांती स्तूपा म्हणून बुद्ध मंदिर आहे इथं. अतिशय सुंदर आणि अतिशय असं टेकडीवर उंच आहे. तुम्ही पाहू शकता नजारा. पलीकडं उंच बर्फाचे डोंगर आणि खाली इकडे सर्व घरं, हॉटेल्स. समोर लिहिलेले बघा लॅमडॉन 50. त्याचा अर्थ काय आपण नायकुडे सरांना विचारू, कारण त्याची माहिती जास्त आपल्याला नाही आहे. नायकुडे साहेब, त्याचं काय आहे तुमच्या मते माहिती? लॅमडॉन 50चं काय अर्थ? गूगल करावं लागेल. गुगल करायला लागेल का? थोडं गुगल करूया आपण, काय हरकत नाही. बाबू सर, काय म्हणणं आहे तुमचं? कसं वाटतं तुम्हाला? आज आपला शेवटचा दिवस आहे लेह लडाखमध्ये. या ठिकाणी लेहमध्ये खूप छान आहे लेह. आपण या ठिकाणी शांती स्तूपामध्ये आलेलो आहे आणि थोड्या वेळाच आमचे मित्रमंडळी पाठीमागे राहिले, ते येत आहेत आणि ते आल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहे. खूप भारी व्ह्यू आहे, पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे इथं खूप प्रॉब्लेम आहे. हे सगळे बोकड डोंगर आहेत. पहिले ही जी मोकळे डोंगर आहेत इथे पण बर्फ असायचा 12 महिने, पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळं, प्लास्टिक ह्याच्यामुळं फक्त मागचे जे डोंगर दिसत आहेत तुम्हाला तिथपर्यंतच बर्फ आहे. बाकी सगळे अलीकडचे डोंगर भकास झालेले दिसत आहेत, जे की बरोबर नाही आहे. कमीत कमी आहे ना, या 2-3 दिवसात आहे का. आपण मंदिरात आलेलो आहोत, बुद्धिस्ट मंदिरात आलेलो शांती स्तूपा. 1900 चला इकडे बघू शकता मंदिर आतमधनं. शांती दे. राजीव गांधी माहिती घेताना. अतिशय सुंदर असं बुद्ध टेम्पल आहे.